भगवंताच्या श्वासामधून सिंदुरासूर नावाच्या दैत्याचा जन्म झाला। भगवंताच्या श्वासामधून सिंदुरासूर नावाचा दैत्य जन्माला आला आणि जसा तो सिंदुरासूर जन्माला आला तसं भगवंत त्याला सांगतात की ए सिंदुरासुरा, तू काहीतरी मागणं मागून घे, तू काहीतरी वरदान माग। आणि त्यावेळी त्या सिंदुरासुरानं माझ्या भगवंताकडे मागणं मागितलंय, देवा माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाल की अख्ख्या त्रैलोक्यावर त्यानं राज्य केलं पाहिजे, अख्खं त्रैलोक्य माझ्या मुलाच्या मुठीमध्ये आलं पाहिजे। म्हणले माझा विजय यात नवल नाही, म्हणले माझ्या मुलाचा विजय हा माझाच विजय। माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल की त्यानं अख्खं त्रैलोक्यावर राज्य केलं पाहिजे। महाराज भगवंतांना आशीर्वाद दिला, म्हणले ठीक आहे तथास्तु। आणि जसं सिंदुरासूर तिथून निघाला त्यावेळी भगवंतानं सांगितलं, ऐक आता जाताना रस्त्यामध्ये जी कोणी पहिली मादी तुझ्या नजरेस पडेल तिच्याशी तू संयोग कर, आणि ज्यावेळी तुझा संयोग होईल तिच्या पोटी जो मुलगा जन्माला येईल तो त्रैलोक्यावर राज्य करेल। महाराज हा राक्षस निघाला, जाताना एका वनामध्ये त्याला उन्मत्त झालेली म्हैस दिसली। महाराज राक्षस असतो, उन्मत्त झालेल्या म्हशीला या सिंदुरासुरानं पाहिलं आणि त्या म्हशी बरोबर या सिंदुरासुरानं संयोग केला आणि या सिंदुरासुरापासून त्या म्हशीला एक मुलगा जन्माला आला। त्या म्हशीच्या पोटी मुलगा झाला म्हणून त्याचं नाव महिषासूर ठेवलं। महाराज जसा त्या म्हशीच्या पोटी मुलगा जन्माला आला तसं भगवान परमात्मा पुन्हा एकदा प्रसन्न झाले आणि त्या महिषासुराला विचारू लागले, म्हणले महिषासुरा तू काहीतरी वरदान मागून घे। त्यावेळी महिषासुर म्हणतोय, महाराज देवा माझ्या बापानं तर मागून घेतलंय की अख्ख्या त्रैलोक्यावर राज्य करेल, पण याच्या पलीकडे जर मला काही द्यायचं असेल तर एक गोष्ट द्या की मला मरणच नको। बघा महिषासुरानं काही मागितलंय, मला मरणच नको। त्यावेळी देवानं हसून सांगितलं, रे वेड्या तू ज्याला मागतोय त्याला तरी ते चुकलंय का? नाही आले अवतार, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती, एरते नाही आले अवतार, एरते पामर जीव किती, एरते पामर येथे उरो नाही आले अवतार आणि येर ते पामर जेव किती। महाराज जो जन्माला आलाय त्याला जावं लागतंय। भगवंतांना सांगितलं, रे भेड्या तू मला मागतोय, मला सुद्धा मरण चुकलं नाही, याच्या पलीकडे दुसरं काहीतरी माग। त्यावेळी सिंदुरासूर महिषासूर देवाला सांगू लागला, देवा स्त्री एक अबला आहे, स्त्रीच्या हातून कोणतंही विघातक कार्य करणं अशक्य आहे। म्हणले जर माझं मरण कुणाकडून होईल तर म्हणले फक्त आणि फक्त स्त्रीचं माझं मरण, स्त्रीच्याच हातून माझं मरण होईल। मग देवानं आशीर्वाद दिला तथास्तु आणि भगवान परमात्मा तिथून निघून गेले। महाराज जसं तिथून महिषासूर निघाला या त्रैलोक्यामध्ये या महिषासुरानं पाप करायला चालू केला। महाराज या महिषासुरानं गायी ब्राह्मणांच्या हत्या चालू केल्यात। या महिषासुरानं या त्रैलोक्यामध्ये पृथ्वीवरती मंदिरं उद्ध्वस्त केली, अक्षरशः पुराणांना जाळून टाकलं, एवढा अधर्म झाला। आणि त्यावेळी पृथ्वीनं गायीचं रूप घेतलं आणि पृथ्वी माता आता ब्रह्मयाजवळ गेल्या, ब्रह्मदेवाजवळ गेल्या। वत्सरूपी गाय ब्रह्मयापाशी जाय, नेत्री वाय तोय सांगत असे। पृथ्वीला आता हे ओझ सहन होईना। त्यावेळी पृथ्वी मातेनं ब्रह्मदेवाजवळ जाऊन सांगितलं, म्हणले ब्रह्मदेवा आता माझं भार सोसवे ना, अधर्म फार वाढू लागला, महिषासुरानं फार अधर्म केलाय, फार पाप वाढवलंय, म्हणले आता त्याचा नाश झाला पाहिजे, पण नाश कोण करणार? त्यावेळी ऐका ब्रह्मदेवाच्या कणाकणातून राजस गुणाची निर्मिती झाली। भगवान शंकराच्या कणाकणातून तामस या गुणाची निर्मिती झाली
आणि विष्णूच्या कणाकणातून सात्विक अशा गुणाची निर्मिती झाली आणि हे 3 गुण ज्यावेळी एकत्र आले त्यावेळी माझ्या भवानी मातेचा अवतार प्रकट झाला. अनादि निर्गुण अनादि निर्गुण प्रकटली भवानी महिषासुर मर्दना लागुनी. 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 त्रिदतापाची करावया धाडणी त्रिदतापाची करावया धाडणी भक्ताला की तू पार्वती निर्वाणी आई सदोगवा जोगवा मागे न आई सदोगवा जोगवा मागे. आईला जोगवा जोगवा मागे ना. आईला जोगवा जोगवा मागे ना. माझ्या जगदंबेचा अवतार त्यावेळी प्रकट झाला. अहो एवढं देखणं स्वरूप माझ्या त्या मातेचं गुडघ्यापर्यंत केस सवारे महाराज अंगावरती हिरवं वस्त्र परिधान केलेलं आहे. जीभ अक्षरशः डाळिंबी सारखी फुललेली आहे. ऐका तिच्या हातामध्ये घट आहे घट. त्या घटामध्ये मद्य आहे. बोटानं माझी माता मद्य प्राशन करते कारण तिचा अवतारच त्यासाठी आहे. लहान लेकर गप्प बसून ऐका त्या माझ्या जगदंबा मातेचा अवतार त्या कारणासाठी आहे. जशी प्रकट झाली तशी हिमालयाच्या वास्तव्याला गेली. दाट झाडाच्या वृक्षराजीमध्ये जाऊन बसलीये. ऐका ज्यावेळी बसलीये हातामध्ये असणाऱ्या घटामधलं बोटानं मद्य प्राशन करतेय आणि माझ्या जगदंबा मातेला महिषासुराचे जे सेवक होते त्यांचं नाव मधु आणि कैटभ या 2 राक्षसांनी पाहिलं. अरे जिच्यामध्ये देवानं एवढं सौंदर्य रसरसून भरलाय लावण्य खनी आरासपणी एवढी देखणी स्त्री या दोघांनी पाहिली आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. अरे अख्खं सौंदर्य जगातलं सौंदर्य देवानं हिच्यामध्ये भरलंय. जर ही एवढी देखणी स्त्री आमच्या महिषासुर महाराजांची जर पट्टराणी झाली तर म्हणले बास विषय संपला. दोघं पळत पळत महिषासुराकडे गेले आणि सांगू लागले महाराज अख्ख्या त्रैलोक्यावर राज्य तुम्ही करताय पण ऐका त्रैलोक्य जरी तुमच्या ताब्यामध्ये असलं तरी सौंदर्य मात्र तुमच्याकडे नाही. आणि जर सौंदर्य कुठे असेल तर त्या झाडाच्या दाट वृक्षराजीमध्ये बसलेली जी स्त्री आहे ना जी युवती आहे ना ती लावण्यखनी आहे ती आरासपानी आहे ती देखणी आहे. तेवढी महिषासुर महाराज या दोघांना सांगतात अरे वेड्या हो मला सांगण्यापेक्षा जा आणि घेऊन या तिला. जसं महिषासुर महाराजांनी सांगितलं तसे मधु आणि कैटभ निघाले. झाडाच्या दाट वृक्षराजीमध्ये माझी भवानी माता बसली आहे आणि या मधु कैटभाने आवाज दिला ए सुंदरी. अगं देवानं एवढं सौंदर्य तुझ्यामध्ये भरलंय इथं झाडामध्ये बसून काय करतेय. आमचे महाराज आमचे महिषासुर महाराज त्रैलोक्य त्यांच्या ताब्यामध्ये जर तू त्यांची राणी झालीस तर म्हणले बास विषय संपला अख्ख्या त्रैलोक्यावर राज्य करशील. माझ्या भवानी मातेला महाराज राग आला. माझ्या भवानी मातेनं हातामध्ये असणारा घट तडकन फेकून दिला आणि सांगितलं ए मूर्ख. महाराज जसं हाक मारली तसं इथं मधु कैटभाला भीती वाटली. सांगितलं माझ्या बरोबर पाणी ग्रहण करण्याचा विचार करतोय जो कोणी पुरुष माझ्या बरोबर बाहुयुद्ध खेळेल आणि माझ्या बरोबर बाहुयुद्ध खेळत असताना जो पुरुष माझ्या बरोबर जिंकेल त्याच्याशीच मी पाणी ग्रहण करेल त्याच्या बरोबर मी लग्न करायला तयार आहे. महाराज मधु कैटभ सांगतोय अगं वेडी झालीस का एवढं देखणं स्वरूप तुझं. अगं तू लावण्यखनी आहे तू एक स्त्री आहे तू एक युवती आहेस. ही पहिलवानकीची भाषा तुला शोभत नाही म्हणले. पहिलवानकीची भाषा सोड आणि आमच्या महिषासुर महाराजांची पट्टराणी हो. महाराज माझ्या भगवतीला राग आला. तिनं सांगितलं ताकद असेल हिम्मत असेल तर ये आणि लढ. महाराज इकडं मधु आणि कैटभाच्या हातामध्ये शस्त्र आले माझ्या भवानी मातेच्या हातामध्ये शस्त्र आलं आणि आता घनघोर युद्ध चालू झालं. माझी भवानी माता
या दोघांवरती चौताळून उठली आहे. युद्ध चालू झालं आणि युद्धाच्या पहिल्या दिवशी माझ्या मातेनं मधूला मारलं, युद्धाच्या दुसऱ्या दिवशी कैटपाला मारलं. ही बातमी महिषासुर महाराजांना कळाली. ज्यावेळी महिषासुर महाराजांना ही बातमी कळाली त्यावेळी महिषासुर महाराजांना फार आश्चर्य वाटलं. एका स्त्रीनं, एका युवतीनं मधु कैटपाचा नाश करावा. अरे ही स्त्री एक अबला असते, तिच्यामध्ये तर स्वरूप रसरसून भरलंय त्या देवानं आणि तिनं मधु कैटपाचा नाश करावा. त्या महिषासुरानं आपल्या 2 सेवकांना पुन्हा आवाज दिला. म्हणले चंड मुंड म्हणले माझ्या समोर या. आणि त्या भिडा म्हणले त्या स्त्री बरोबर. आणि चंड आणि मुंड आता दोघेही माझ्या भवानी माते समोर आले. ऐका, आता पुन्हा युद्ध चालू झालं. युद्धाच्या 3ऱ्या दिवशी चंड मारला, युद्धाच्या 4थ्या दिवशी मुंड मारला. आणि त्यावेळी माझ्या भवानी मातेला चामुंडा नामानिधान प्राप्त झालं. बघा, ज्यावेळी चंड मारला, मुंड मारला, पुन्हा एकदा बातमी महिषासुराला कळाली. त्यावेळी बालकळ पाठवला, हैग्रीव पाठवला, रक्तबीज पाठवलं. महाराज बघता बघता 8 दिवस निघून गेले. आणि 8व्या दिवशी 9व्या दिवशी मात्र महिषासुराच्या लक्षात आलं, आता दुसऱ्यांना पाठवण्यात मजा नाही. स्वतः महिषासुर 9व्या दिवशी गेलाय आणि माझ्या भवानी मातेला आवाज दिलाय, सुंदरी. म्हणले अगं आई, आतापर्यंत माझे सेवक येत होते, आता स्वतः स्वामी आलाय, आता स्वतः राजा आलाय. आई, युद्धाचा विचार सोड आणि माझ्या बरोबर पाणी ग्रहण करण्याचा विचार कर. आई, अख्ख्या त्रैलोक्यावर राज्य करशील. देवानं एवढं सुंदर सौंदर्य तुला दिलंय. अगं तू देखणी आहेस, तू लावण्यखनी आहेस, तू आरास पाणी आहेस. आई, माझ्या बरोबर पाणी ग्रहण करण्याचा विचार कर. त्यावेळी माझ्या मातेनं विकट हास्य केलं आणि सांगितलं, रे महिषासुरा, जर असेल ताकद तुझ्यामध्ये तर ये आणि लढ माझ्या बरोबर. जर माझ्या बरोबर जिंकलास तर मी तुझ्या बरोबर पाणी ग्रहण करेन. महाराज तयार झालाय. इकडं महिषासुराच्या हातामध्ये शस्त्र आलंय, गदा आली आहे आणि भवानी मातेच्या हातामध्ये तलवार आली. घनघोर असं युद्ध चालू झालं. अख्खं त्रैलोक्य, अख्खे देवी देवता हे युद्ध पाहायला आले. आणि जसं युद्ध पाहायला आले, आकाशामध्ये विजांचा गडगडाट चालू झालाय, ढगांचा गडगडाट चालू झालाय, समुद्राच्या लाटा पृथ्वीवरती यायला लागल्यात. आणि इकडं मात्र दोघांमध्ये घोर असं युद्ध चालू झालंय. देवी देवतांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले, आता काय होईल, आता काय होईल. महिषासुर भगवतीला की भगवती महिषासुराला, जगदंबा महिषासुराला की महिषासुर जगदंबेला, आता कोण कुणाला मारेल, आता कुणाचा विजय होईल. महाराज काही कळेना. ज्यावेळी त्या महिषासुराच्या हातामध्ये असणारी गदा माझ्या भवानी मातेच्या छातीवर लागली, माझी भवानी माता चौताळली आहे आणि हातामध्ये असणाऱ्या तलवारीनं एका फटक्यामध्ये महिषासुराचं शिर गडाच्या वेगळं केलं. महाराज, तो युद्धाचा 9वा दिवस म्हणजे नवरात्रीचे 9 दिवस. अशा प्रकारे ही नवरात्र आपण सगळेजण साजरी करतोय. विठ्ठला विठ्ठला.